सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार. कालच्या भागात आपण पाहिले की शिवपार्वतीकडून कुबेरास वर प्रदान करण्यात आला. त्यानंतर ब्रह्मदेवास नारदांनी प्रश्न विचारला की शिव कैलास पर्वतावर राहण्यासाठी का गेले. तर त्याची कथा अशी होती की कुबेरास निधिपती पद दिले आणि त्यानंतर कुबेर जाताना शिवांनी त्यास असे वचन दिले होते की त्याच्या नगरीजवळच महादेव निवास करतील आणि ते वचन पूर्ण करणे तर गरजेचे होते. म्हणून कैलासावर जाणे त्यांनी निश्चित केले. नंतर त्यांनी आनंदाने मोठमोठ्याने डमरू वाजवायला सुरुवात केली आणि त्या डमरूचा ध्वनी सर्व त्रिभुवनात निनादू लागला. जणू सर्वांनी आपल्याकडे यावे अशी साद महादेव घालत होते. तो ध्वनी ऐकून सर्व देवी देवता, ऋषी, मुनी, गंधर्व, किन्नर, गणपाल आपापल्या गणपरिवारासह त्या ठिकाणी आले. शिवदर्शनाच्या इच्छेने सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित होते. त्या सर्वांनी प्रभूंची पूजा केली. शिवांनी कुबेराला आलिंगन दिले आणि विश्वकर्म्यास कैलासावर उत्तम असे निवासस्थान माझ्यासाठी बांधावे असे सांगितले. विश्वकर्माने सुद्धा शिवांच्या आज्ञेनुसार अतिशय सुंदर असे भवन कैलासावर निर्माण केले. उत्तम मुहूर्तावर शिवांनी त्या ठिकाणी गृहप्रवेश केला. श्रेष्ठ मुनी सिद्धादी त्यांचे औक्षण केले. शिवांनी सर्वांना अभिष्ट वस्तू दान दिल्या. त्यानंतर सर्व आपापल्या ठिकाणी पुन्हा परतले. कुबेर देखील अलकावतीस निघून गेला. काही काळ शिव कैलासावर अतिशय शांततेत तपश्चर्या करत दिवस व्यतीत करत होते. त्यानंतर काही काळाने दक्षपुत्री सती हिच्याशी शिवांनी विवाह केला. कुबेर आणि शिवमैत्रीचे असे हे आख्यान ऐकणारा व कथन करणारा यास त्रैलोक्याचे सुख प्राप्त होते आणि उत्तम वास्तुयोग प्राप्त होतो. आता पुढील भाग जो आहे तो आहे रुद्रसंहिता. यामध्ये सतीखंड नावाचा हा भाग जो आहे यामध्ये संपूर्ण शिव आणि सतीची कथानक आहे. तर नारदांची जिज्ञासा काही तृप्त होत नव्हती. त्यांनी पुन्हा ब्रह्माजींना प्रश्न विचारला की सदाशिव तर योगी होते, मग त्यांनी विवाह कसे काय केला? सतीचा जन्म कसा झाला? ती शिवपत्नी कशी झाली? ती पुन्हा हिमालय कन्या कशी झाली? कामदेव का भस्म झाला? कृपया मला या कथांचे विवरण आपण करावे. ब्रह्माजींनी नारदांच्या या जिज्ञासेपोटी पुढील कथा सांगण्यास सुरुवात केली की हे नारदा, भगवान शिव यांच्या या शुभ कथा परम पावन व दिव्य गोपनीय आहेत. ज्यावेळी माझ्या मनात माझ्याच पुत्रीला पाहून विषय वासना जागृत झाली आणि हे ज्यावेळेस रुद्रांनी ओळखले तेव्हा एका क्षणात माझ्या समोर अवतीर्ण होऊन त्यांनी माझा धिक्कार केला. माझे त्यानंतर चांगलेच डोळे उघडले आणि माझ्यावर संतापून ते कैलासात गेले. मायेने मोहित होऊन मी शिवांशी वैर धरले. त्यांच्याविषयी द्वेष माझ्या मनात निर्माण झाला. मी पुत्राच्या मदतीने त्यांना मोहित करण्याचा खूप प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही. मग विष्णू ध्यान केले, त्याचा देखील मला उपयोग झाला नाही. शेवटी माझा हट्ट मात्र कायम होता. मी शक्तीची उपासना सुरू केली. महादेवांना मोहित करण्यासाठी दक्षापासून सती उत्पन्न केली. तिने घोर तपश्चर्या करून शिवांना प्राप्त केले. शिव सती विवाह मोठ्या आनंदात आणि थाटामाटात पार पडला. त्यानंतरचे दिवस शिव आणि सती यांचे सुखामध्ये व्यतीत होते. पुढे शिवजींच्या मायेने दक्षाला मी अहंकाराने मोहित केले. त्यांच्यासमोर मी रुद्रनिंदा करत असे. दक्षाच्या मनात पुरेपूर शिवांविषयी मी विष निर्माण केले होते. मग नंतर दक्षाला एका मोठ्या यज्ञाचे आयोजन करायला सांगितले. दक्षाने देखील माझे म्हणणे ऐकले आणि फार मोठ्या एका यज्ञाचे आयोजन केले. त्या यज्ञासाठी ऋषी, मुनी, देव, रुद्र, गंधर्व, किन्नर सर्वांना आमंत्रणे गेली, परंतु शिव आणि सतीला मात्र आमंत्रण गेले नाही. पण ज्या वेळेस सतीला ही वार्ता कळाली तेव्हा तिच्या मनामध्ये माहेरी जाण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. तिने शिवांना विनंती केली की कृपा करून मला माझ्या माहेरी या यज्ञासाठी जायचे आहे. परंतु शिवांनी तिला समजावून सांगितले की यज्ञाचे निमंत्रण नाही आणि न बोलवता एखाद्या ठिकाणी जाणे म्हणजे अपमानकारक असते. परंतु सतीने खूपच हट्ट धरला.
शिवांना हे माहिती होते की पुढे काय होणार आहे, पण तरीसुद्धा त्यांनी सतीला यज्ञासाठी माहेरी जाण्यास परवानगी दिली. मोठ्या आनंदाने ती माहेरी आली, परंतु तिला त्या ठिकाणी कोणीही विचारले नाही. विशेष म्हणजे यज्ञात महादेवांचा भाग देखील काढून ठेवलेला नव्हता. आपल्या पतीची जाणीवपूर्वक उपेक्षा केली आहे हे तिला सहन झाले नाही. तिने दक्षासहित सर्व उपस्थितांची निंदा केली. संतापाने ती अगदी लाल झाली आणि यज्ञकुंडात तिने त्या संतापाच्या भरात उडी मारली आणि देहत्याग केला. शंकरांना ही वार्ता कळताच ते अतिशय क्रोधाने जोरजोरात गर्जना करू लागले. त्यांनी आपली एक जटा आपटून वीरभद्र निर्माण केला आणि वीरभद्राला आज्ञा दिली की तू आत्ताच्या आत्ता जाऊन दक्ष यज्ञाचा नाश कर. वीरभद्राने शिवांची आज्ञा पालन केली. वीरभद्र यज्ञ ठिकाणी गेला आणि त्याने यज्ञाचा विध्वंस केला. त्याचबरोबर सर्व शिवगण देखील त्या ठिकाणी गेले. शिवांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता सती तोपर्यंत यज्ञामध्ये भस्मसात झालेली होती. शिवांनी दक्षाचा शिरच्छेद केला आणि हा सगळा उपद्रव पाहून सर्व देव आगतिक झाले. महादेव शांत झाल्यानंतर ते पुन्हा महादेवांकडे आले आणि त्यांनी सर्वांनी शिवांची माफी मागितली. सर्वांच्या विनंतीस मान देऊन त्यांनी पुन्हा दक्षाला जिवंत केले आणि त्याला मेंढ्याचे शिर लावले. पुन्हा त्याच्याकडून यज्ञ करवून घेतला. यज्ञ प्रसंगी सर्वांची रुद्रपूजा करून घेतली. सतीच्या देहापासून निघालेली ती ज्वाला एका पर्वतावर जाऊन पडली आणि ती ज्वालामुखी म्हणून प्रसिद्ध झाली. तिचे पूजन आजही ज्वालेच्या स्वरूपातच केले जाते. या ज्वालामुखी देवीची पूजा केली असता सर्व मनोरथ पूर्ण होतात, अशी त्या देवीची कीर्ती. पुढे तीच सती हिमालय कन्या झाली आणि तिचेच नाव पार्वती. तिने देखील तपश्चर्या करून महादेवांना पती म्हणून स्वीकारले. एकंदरीत अशा प्रकारची सतीच्या देहत्यागाची, दक्षाच्या यज्ञाची आणि सतीच्या पुनर्जन्माची कथा ब्रह्मदेवांनी नारदांना सांगितली. आता उद्याच्या भागामध्ये आपण पाहूया संध्या आणि कामदेव कसे प्रकट झाले आणि त्यांच्या प्रकट होण्याने सृष्टीचा कोणता मोठा फायदा होणार होता, ब्रह्मदेवाने त्यांची निर्मिती का केली, कामदेव का भस्म झाला होता, या सर्व कथांचे विवरण पाहूया उद्याच्या भागामध्ये.